नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज हलका फुलका एनी टाइम चालणारा उपमा बनवणार आहोत। तर चला कृतीकडे वळूया। शेंगदाणे इथे मी थोडे भाजून घेतलेत, तर तेला जरा भाजून परतून घ्यायचे। असे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपण त्याला परतायचं आहे। आणि आता आपण सोबत मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालणार आहोत। हा उपमा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। हा मी थोडा लिक्विडी फॉर्म मध्ये बनवत आहे। तुम्ही कसा उपमा घरी बनवता हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। आता आपण इथे कांदा जाडसर एक कांदा वापरला आहे आणि एक कांद्याला एक टमाटर असं प्रमाण घेतलं आहे। मी इथे अर्धा वाटीचा उपमा हा एक जणासाठी बनवून दाखवत आहे। अशाच प्रकारे तुम्ही ही कृती करून तुमच्या घरी उपमा बनवू शकता। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचंय। सोबतच मी फ्रोझन मटार वापरला आहे। जर तुमच्याकडे नसेल तरीही चालेल, काही हरकत नाही। आणि चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते आपण टाकून परतून घेणार आहोत। सोबतच मी ते अर्धा वाटी रवा साइड बाय साइड भाजून ठेवला होता, तो आपण यात ऍड करून घेणार आहोत। एकदा त्यालाही परतून घेणार आहोत। आणि इथे आपण गरम पाणी किंवा साधं पाणी दोन्हीपैकी कोणत्याही पाण्याचा वापर करू शकतो। आता अर्धा वाटी रवा आहे, त्यासाठी साधारणपणे 2.5 वाटी पाणी मी वापर करणार आहे। जसं तुमचं, मला इथे लिक्विडी फॉर्म मध्ये रवा उपमा हवाय म्हणून मी तसं बनवते। बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला थोडं कमी करू शकता। जवळजवळ 7 मिनिटांमध्ये मंद आचेवर हा उपमा तयार होतो। ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला गरमागरम उपमा रेडी आहे। तर तुम्ही नक्कीच बनवून बघा, हा चवीला अगदी अप्रतिम लागतो। यात आपण मिरच्या घातल्या होत्या, तिखटाचा वापर केला नाहीये। एक वाफ काढून घेतलीये। तुम्ही बघू शकता, तुम्हाला रवा हा शिजलेला दिसत असेल। अशा प्रकारे हा घरच्या घरी मस्त असा हलका फुलका नाश्ता उपमा रेडी आहे। तर तुम्ही नक्कीच हा उपमा बनवून बघा आणि कसा झाला हेही मला सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। या उपमा खायला।